30 जानेवारीला मुंबईचा महापौर शपथ घेणार. दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप नेत्यांची न्यूज 18 मराठीला माहिती. मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नाही. मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार. न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी मित्रपक्षांना स्पष्टपणे भूमिका कळवल्याचंही समोर. शिंदेंमुळे मुंबईत नुकसान झाल्याची भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मांडली भूमिका. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. तर शिंदेंमुळे युतीच्या स्ट्राईक रेटवरही परिणाम झाल्याचं भाष्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याणमधील 2 नगरसेवक शिंदेंच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती. संजय राऊतांचीही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची कबुली. तर ठाकरेंच्या पक्षानं नगरसेवकांना बजावली नोटीस. प्रणितीताई मोठ्या नेत्या. दिल्लीत बसून त्या शहरातील कामं करतात. गिरे तो भी टांग ऊपर म्हणत जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना जोरदार टोला. पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारीला देशव्यापी संप. शनिवारपासून सलग 4 दिवस बँका बंद असल्यानं होणार ग्राहकांचे हाल. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. तर मी कार्यकर्ता, नबीन माझे बॉस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नबीन यांचं कौतुक. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14,50,000 कोटींची भरघोस गुंतवणूक. पहिल्याच दिवशी तब्बल 19 सामंजस्य करार. राज्यात लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरबद्दल निर्णय घेण्याकरता दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्र सदनात बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीला अमित साटम आणि राहुल शेवाळे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. आम्ही भेटणार जरूर आहोत, परंतु ती भेट आमची ही गटस्थापना, गटाचं रजिस्ट्रेशन, पक्षाची बैठक, गटनेत्याची निवड आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबींकरता, तांत्रिक गोष्टींकरता आम्ही आज जरूर भेटणार आहोत. राहुल शेवाळे दिल्लीत गेले. मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जातात म्हणून. तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल. ते आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं. म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय. मी वारंवार सांगतोय, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे. आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहे. हाच महाराष्ट्राचा अपमान. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झाल्याची भावना भाजप नेत्यांची असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला अशी भावना भाजप नेत्यांची झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपनं 100हून जास्त जागा जिंकल्या असत्या असं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यासंबंधीची भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मांडली असल्याची माहिती आहे. तसंच शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही केंद्रीय नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. भाजपनं मुंबईत 135 जागा लढून 89 जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांनी 90 जागा लढवून केवळ 29 जागा जिंकल्यानं युतीला काठावरच बहुमत मिळालंय. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत. निवडणुकांत एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका. भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्या बरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय. दरम्यान आता महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे शक्ती प्रदर्शन करत एकत्र नोंदणी केली जाणार आहे.
कोकण भवन इथे 2 दिवसांनी नोंदणी होणार आहे. कोकण भवन इथे नगरविकास मंत्रालयाच्या कार्यालयात भाजप आणि शिवसेनेचे विजयी नगरसेवक एकत्र येत पक्ष गटस्थापनेची अधिकृत नोंदणी करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतल्या ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिवसेना नगरसेवक आता घरी निघालेत. मात्र ते कोकण भवनला जाणार नसल्याची माहिती आहे. मुंबई पालिकेवर आपला महापौर व्हावा यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. मुंबई पालिकेमध्ये महायुतीला बहुमत मिळालं, पण त्यानंतरही महापौर कोण बनणार यावरून पेच सुरूच आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक हॉटेलमध्ये थांबलेत आणि या हॉटेल पॉलिटिक्सवरून आता मनसे नेते अमित ठाकरेंनी टीका केली आहे. निवडून आल्यावर जनतेचे आभार मानण्यापेक्षा नगरसेवक आनंदानं बेपत्ता झालेत अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे. पळवापळवीचे स्वार्थी राजकारण कुठवर चालणार, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार अशी टीका या पोस्टमधून करण्यात आली आहे. शिवसेना उमेदवार समाधान सरवणकरांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे खापर त्यांनी महायुतीमधील काही पदाधिकाऱ्यांवर फोडले. काही लोकांनी विरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. समाधान सरवणकर आपल्यासोबत आहेत. खरं तर पराभवानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सगळ्याच उमेदवारांकडनं पक्षांकडनं होत आहेत. तुमच्या बाबतीत काय नेमकं घडलेलं असतं तुम्हाला वाटतंय? आज पराभवाच्या बाबतीत बोलायचं तर पहिली तर गोष्ट, माझ्या मतदारांनी आज 100% माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज थोडक्या मतांनी पराभव झाला, पण ठीक आहे. आज एवढी जे काही समोरचे पक्ष ज्या प्रकारे प्रचार करत होते, आज माझ्या विरोधात 5-5 आमदार असताना 2 पक्षप्रमुखांच्या सभा झाल्या, या सर्व गोष्टी एका प्रभागात होताना देखील आज माझ्या मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. त्यासोबतच पराभवाची कारणं बघताना एक कुठेतरी आज महायुती म्हणून आज शिवसेना भाजप आम्ही एकत्रितपणे ह्या माही विधानसभेमध्ये काम करत होतो आणि काम करत असताना भाजपच्या काही पदाधिकारी खरं चांगल्या प्रकारे माझ्यासोबत काम करत होते. पण एक विशिष्ट टोळी होती ज्या वेळेला भाजपची, जी लोकसभेपासनं महायुतीला ह्या परिसरामध्ये कसं हरवता येईल ह्यासाठी काम करणारी ही जी काही टोळी आहे, त्यांनीच ह्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्याच प्रकारे ह्या वेळेला काम केलं. पण मला 1-2 दिवसाआधी काही इकडचे जे काही पदाधिकारी आहेत किंवा RSSचे काही पदाधिकारी आहेत, ह्यांच्याकडनं काही चॅट्स दाखवण्यात आल्या. काही इंटरनल काही एक जी टोळी होती ज्यांनी लोकसभेला देखील महायुतीचा जो काही उमेदवार होता त्याला पाडण्याचं जे काही काम केलेलं होतं, हे परत सक्रिय झालेले होते आणि कुठेतरी इंटरनली आज मेसेज करत होते की कशा प्रकारे आपल्याला ह्या सीट्स पाडायच्या आहेत, कशा प्रकारे आपण म्हणजे जे काही चॅट्स त्यांचे होते अक्षरशः आपण विचार करू सुद्धा नाही शकत अशा प्रकारे ते कशा प्रकारे प्लॅनिंग त्यांची चालू होती. आणि हे सर्व भाजपचे जे काही पदाधिकारी होते ह्यांनीच मला दाखवलं. त्यावेळेला भाजपचे पदाधिकारी होते की RSSचे कार्यकर्ते? RSSचे कार्यकर्ते होते. ते प्रत्येक 2 दिवसानंतर कार्यालयात आमच्या येत होते. कशा काय प्रकारे काम चालू होतं, कशा काय प्रकारे भाजपचे कार्यकर्ते काम करतायत आणि चांगल्या प्रकारे RSSनी ह्या निवडणुकीत आम्हाला 100% पाठिंबा दिलेला आणि एक चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू होतं. पण इंटरनली भाजपचे काही पदाधिकारी देखील चांगल्या प्रकारे काम करत होते. पण एक ठराविक टोळी, मी परत बोलतो, ही जी टोळी आहे ही भाजपसाठीच खूप त्रासदायक आहे. कारण की भाजप माही विधानसभेतनं असून दे किंवा दक्षिण मध्य मुंबईमध्ये असून दे, ही टोळी जी अशा प्रकारे काम करते की भाजपची जी इंटरनल जी काही एक बांधणी आहे ही खराब करण्याचं काम करते. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. व्हिडिओ उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई. मुंबई महापालिका महापौर पदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीनं काढली जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबई मनपात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC आणि जनरल प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे. जुन्या चक्राकार पद्धतीनं सोडत निघाल्यास यावेळी अनुसूचित जमातीचा महापौर बनवण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही. जुन्या चक्राकार पद्धतीनं क्रम पाळला गेल्यास महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोघांकडेही अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. या प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. 2004 पासून प्रवर्गांचा क्रम पाळला गेला नसल्यानं पुन्हा नव्यानं चक्राकार पद्धतीनं सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.
मात्र नव्या चक्रकार पद्धतीनं जरी सोडत निघाली आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाली तरी भाजप शिवसेनेला धक्काच असेल। त्यामुळे देवाच्या मनात असेल तर महापौर बनेल या उद्धव ठाकरेंच्या भाष्याला या नियमाची किनार होती का अशी कुजबूज सुरू झाली आहे। राजकीय पक्षांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबई शहरात सध्या राजकीय पक्षांमधील पडलेली फूट आणि निवडणुकीदरम्यान जनतेनं इतर पक्षांना दिलेला कौल यामुळे राजकीय पक्षांच्या संख्येत वाढ झाली असल्यामुळे पालिकेसमोर मोठं आव्हान असणार आहे। पालिकेतील पक्ष कार्यालय हे गेल्या काही वर्षांपासून बंद होतं, मात्र आता ही पक्ष कार्यालय लवकरच खुली होणार आहेत। राजकीय पक्षांच्या गटांनी जर कार्यालयांची मागणी केली तर पालिकेला ती द्यावी लागतील, मात्र यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे या राजकीय पक्षांना नोंदणी करावी लागणार आहे। पुढची बातमी पाहूया। ठाण्याचे महापौर कुणाकडे जाणार, महापौर पद खरं तर कुणाकडे जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाच पालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे। 2 दिवसांनी आरक्षणाची सोडत निघणार आहे आणि त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे। ठाण्यात शिवसेनेच्या जागा अधिक असल्यामुळे महापौर पद सेनेकडे जाणार आहे, तर भाजपनं देखील महापौर पदासाठी दावा केलाय आणि अशातच पालिकेनं आता कार्यालयाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत। शिवसेना, उबाठा आणि भाजपमधील चर्चेला तुर्तास विराम आलाय, तर खासदार धानोरकर गटाचे 12 नगरसेवक आणि वडेट्टीवार गटाचे 15 नगरसेवक अज्ञात ठिकाणी रवाना झालेत, तर भाजपच्या 23 नगरसेवकांपैकी 18 ते 20 नगरसेवक हे पर्यटनासाठी बाहेर आहेत। आरक्षण सोडत 22 जानेवारीला होणार आहे। आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर सत्ता स्थापनेला अधिक वेग येईल। हो, संजय राऊत यांनी म्हटले की चंद्रपूरमध्ये उबाठाच्या नगरसेवकाशिवाय महापौर बसणार नाही। नाही, ते उबाटांची आपण युती नव्हती, पण उबाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे। त्यांनी पण उबाठाने पण महापौर पदावर दावा केलेला आहे चंद्रपूरमध्ये। हो, मागे त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही, त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे, कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ।